तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला। तर मी सर्पमित्र विशाल गायकवाड आणि प्रॉपर जालन्याचा आहे मित्रांनो। तर आपल्याला वडगाव पात्रतांडा ह्या गावातून एक कॉल आला होता, एक साप आहे म्हणे घरामध्ये आलेला। तर आपण लवकरच तिथे जाऊन बघूया कोणता साप आहे तर। आणि मी तिथे त्या गावात पोहोचलो आहे मित्रांनो। त्यांनी माझा पहिलेच येताना व्हिडिओ वगैरे घेतला, तर सगळ्यांना थँक्यू। आणि चला आपण आता त्या सापाला रेस्क्यू करूया। सोन्याला मोबाईल लाव करण्या त्याच्या खाली वाव ओरिजिनलचं भरलेला करण्या असलीचा देख हो खुसखुसच करो असली तू कोबरा आहे ना कार्यक्रम करणार तू काहीच कोणी कर रहा ना, शांत बेस हो जाए। बाहर कैसे तो कर अरे गोल निकाल तो पर माई रुएगी हम भरा जाता था मेरे टाइम भेजा है तू घरे में जातो हाय भेलो छिकाई तू मार करने आन भगवानच पाव को होटो आहे नाच वल्ली ना त्याच्यामुळे छिद्र पडतं। छिद्र कभी तो काय कभी तो तर मित्रांनो, आपण आता पात्रतांडा ह्या गावामध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग हा रेस्क्यू केला होता। तर आपण आता त्याला इथं फॉरेस्टच्या म्हणजे उद्यानामध्ये हे बघा मित्रांनो, आणि सोबत पण कोण नव्हतं, तर एकटाच होतो मी आज। आणि मग रेस्क्यू पण केला आहे आणि आता त्याला सोडण्यासाठी इथं आलेलो आहे। तर हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग आहे बघा मित्रांनो, विषारी जातीचा साप आहे। याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं पॉयझन असतं आणि ज्या टायमाला त्याला खतरा महसूस होतो त्या टायमाला तो फणी वगैरे काढून
भीती घालण्याचं काम करतो मित्रांनो. तर एक मिनटं तुम्हाला दाखवतोच. हे बघा फणी काढून बसलेला आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. तर आपण तिथं रेस्क्यू केला होता. घरामध्ये याच्यामध्ये बसलेला होता, तुम्ही तर बघितलंच व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो हा भारतीय नाग आहे. जा बेटा. तर आपण त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेलं आहे. तर गेला बघा मित्रांनो तो. तर मित्रांनो जे पण आपण साप वगैरे आणतो त्या टायमाला आपण अशा भरण्या आणल्यानंतर कोणी कोणी सर्पमित्र काय करतात, असे फेकून देतात. नाहीतर कोणी कोणी झाकण असे उघडे करतात, असे फेकतात. ज्या टायमाला दुसऱ्या प्राण्याला भूक किंवा काही तहान लागते त्या टायमाला त्यांना वाटतं की आतमध्ये पाणी वगैरे भरणी पाण्यासारखी दिसते, तर ते याच्यामध्ये तोंड टाकतात आणि त्यांचं तोंड फसतं, तर त्यांचा दम कोंडतो. त्यामुळे कुठे पण असं तुम्ही स्नेक वगैरे रिलीज करण्यासाठी गेलात तर नाही का, कृपया करून अशा भरण्या नका टाकू किंवा त्याला इकडून असं तोंड दाबा समोरून असं, आणि हे पूर्ण असं पॅक करा आणि कुठेतरी कचऱ्यामध्ये फेका. जिथं की उद्यानामध्ये म्हणजे असं पॅक करून असं कचऱ्यामध्ये फेका, इथं टाकू नका. जेणेकरून आपण आपल्या निसर्गरम्य वातावरणालाच खराब करतो आहे आणि याच्यामुळं दुसऱ्या मुख्य प्राण्यांचा पण जीव जाण्याची शक्यता असते. कारण की आपण त्या टायमाला ते तोंड घालतात तर त्यांना कळत नसतं की त्याच्यामध्ये म्हणजे काय आहे म्हणून. तर आपण ही भरणी वापस घेऊन जात आहोत, तिकडे कचऱ्यामध्ये टाकू. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असेच हे बघा इकडे एक सीन गेली, एक काळवीट होतं मित्रांनो. खूप सारे प्राणी आहे याच्यामध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण कशा प्रकारे रेस्क्यू केलेला आहे. तुम्ही तर बघितलंच. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबायला पण विसरू नका. जेणेकरून बेल आयकनला तुम्ही ऑल करसान, त्या टायमाला माझे जेवढे पण व्हिडिओ असेल तेवढे तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईन व्हिडिओ टाकल्या. तर बाकी तुम्ही सांगा व्हिडिओ कसा वाटला तर. आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी चाललो आहे घरी, खूप टाईम झाला तर एकटाच आलेलो आहे आज. भेटूया मित्रांनो. सगळ्यांना बाय बाय. जय श्रीराम.